नमस्कार, कशा आहात? आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे। हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना। तर आज आम्ही खूप दिवसातून बाहेर पडलेलो आहोत। आमच्याकडे पाऊस खूप सारा आहे, खूप सारा पाऊस आमच्याकडे आहे। तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा। आणि आज थोडासा पाऊस विश्रांती घेतली दुपारनंतर ना, म्हणून आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहोत। तर कुठे जाणार आहे ना ते तुमच्या बरोबरती शेअर करणार आहे। मित्रांनो चला, आज आपण चाललेलो आहोत सासवड रोडला, कारण खूप सारा मस्तपैकी पाऊस पडलेला आहे। गरमीचा वैताग आलेला होता, जरा आता थंड वातावरण झालेलं आहे आणि ह्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत। आज थोडासा फेरफटका मारायला। बरेच दिवस झाले आम्ही घराच्या बाहेर पडलो नव्हतो, तर आज आम्ही घराच्या बाहेर पडलेलो आहोत। तर चला आज पाहूया काही धबधबे, मस्तपैकी ग्रीनरी, आणि आज आहे आखाड देखील। मस्तपैकी ताव मारू कुठतरी मटणावर। आखाडचा शेवट दिवस, चला पाहूया शेवटचा दिवस आज। तुमची झाली का आखाड पार्टी? किती छान असा डोंगर झालेला आहे हिरवा, आणि थोडासा पाऊस येतोय। पुढे धबधबा आहे, खूप छोटा आहे बघा। दादा सुद्धा इकडे शूट घेतोय। इकडे बघा धबधबे कसे थांबल्यात लोक। गाडी आरामशीर। मित्रांनो हे बघा, आम्ही पोहोचलो आता घाटामध्ये। तर घाटाचा सीन जो आहे तो खतरनाक आहे एकदम। डोळे मस्तपैकी ग्रीनरी बघून मस्त आनंद येतो। अभी कमर ठीक। रुक जा आ रहा हूँ, फोटो निकाल नहीं जिसकी गाय हो। तर जास्ती काही पाणी नव्हतं, बरंचसं पावसाची गरज आहे अजून सुद्धा। आणि इकडं पाहू शकता पडायच्या ठिकाणीच पाऊस बराचसा पडतो, पण पाहिजे तिथं पडत नाही असं आहे। आता आम्ही थांबलोय घाटामध्ये। तर याच घाटातून आपली माऊलींची पालखी जाते, आणि घाटाच्या वरती आल्यानंतरनं म्हणजे मध्यावरती आल्यानंतरनं पूर्ण इथं या ठिकाणी बरेच जण ना विश्रांती घेतात किंवा थांबतातच, कारण की वरून जो व्ह्यू पाहतात ना तो अप्रतिम असा आहे। तर पाऊस म्हटल्यानंतर सिटको अंतर झालंच पाहिजे, आणि चहा। चला तर मग तुम्हाला मी दाखवते पुढचा व्ह्यू। मस्त पावसाच्या वातावरणात थांबलो घाटात आणि पाहतोय मस्तानी तलाव आणि गरम गरम चहा। तर पाहू शकता इकडे बघा, हे आहे मस्तानी तलाव। इकडं पुणे सिटी दिसते, सगळं धुकं दिसतंय, आणि इकडं बघू शकता मस्त हिरवळ। आणि हे तलावामध्ये जास्त काही पाणी नाही आहे अजून। तलावात पाणी बघू शकता एवढं पाणी आहे, अजून जास्त पावसाची गरज आहे, म्हणजे आपलं गाव करायचं भागल एवढंच पाणी आहे तलावामध्ये। किती छान व्ह्यू दिसते बघा ना। आमच्याकडे जरा जेवढा भरपूर पाऊस आहे तेवढा इथं पाहिजे, अजून डोंगर हिरवे होतील। इकडं बघा हे पर्यटक काय खाते। चला आपण आलेला आता घाटाच्या वरती, खास करून आपल्याला करायचं आहे जेवण। तर जेवण करण्यासाठी ना इथं मटका मटण खूप सुंदर असं मिळतं। खूपदा आम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं सुद्धा आहे, परंतु
टेस्ट एकदासुद्धा केलेलं नाही. तर दादूला आणि हे म्हटले की चला आज आपण ट्राय करूयाच, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर हे पहा, हे जाता जाता ह्या बकऱ्या भेटल्या ना खूप भारी वाटतं बरं का, यांचंसुद्धा वातावरण आणि यांचा व्ह्यू पाहून बरं का. तर आपण आता पाहूया आम्ही कुठे आलेलो आहोत आणि आता काय खाणार आहोत. तर चला तुम्ही पण. तर पाहू शकता या ठिकाणी होतं मटका मटण, रस्सा होता, सुक्कं होतं, सुक्कं मिठातलं सुद्धा होतं आणि हे आहे मटण खरडा. मी पहिल्यांदाच खाल्ला, खूप सुंदर असा लागलेला आहे. तर चला पहिल्यांदाच ना नवीन काहीतरी ट्राय केलं आणि ॲक्च्युली ते आवडलं सुद्धा. ह्याचं फार छान वाटलं आणि म्हटलं चला आखाडातला हा शेवटचा दिवस होता. परत आम्ही दसऱ्यापर्यंत बिलकुल नॉनव्हेज खात नाही, म्हणून म्हटलं घरी आमचा तर खूप वेळा आखाड पार्टी झाली, करणं झालं खाणं झालं. म्हटलं चला बाहेर यांना ट्राय करायचं होतं, खूप दिवसापासून इच्छा होती की मटक्यातलं मटण वगैरे खायचं म्हणून. तर चला ती सुद्धा इच्छा आज पूर्ण झालेली आहेत. पण तुम्ही जर कधी खात असाल तर नक्कीच हे मटक्यातलं मटण नक्कीच ट्राय करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.